नमस्कार, मी अविनाश. मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे नवीन म्हणजे नाही का वॅकन्सी कसं चेक करायचं, गव्हर्नमेंट वॅकन्सी कसं चेक करायचे घरूनच. भरपूर लोकांना असा प्रश्न राहतो, कोणती वॅकन्सी निघलेली, कधी निघली, त्याची लास्ट डेट काय आहे, त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे, असं सगळं चेक करायची त्याची जिम्मेदारी जाते. मग ते काय करतात, सायबरमध्ये जातात, तिथं चेक करतात. त्यांना तिथं अर्धा ते 1 तास त्यांना बसून राहावं लागतं. त्याच्यात पण त्यांना पूर्ण माहिती भेटत नाही. तर त्याच्यासाठी आपण स्पेशल हे केलेलं आहे. तर तुमच्यासाठी मी आणतोय. आपण मोबाईल आपल्या सर्वांकडे आता स्मार्टफोन आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण लगेच घरी बसल्या चेक करू शकतो, की नवीन वॅकन्सी कोणते निघले आहे गव्हर्नमेंट. त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे, ठीक आहे. त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहे. तर आपण आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ओपन करायचे. मी क्रोम ओपन करतोय. 1 मिनिट चेक करू शकता तुम्ही. क्रोम ओपन करायचे. क्रोममध्ये आपण सर्च मारायचे माझी नोकरी. माझी नोकरी असं सर्च मारल्यावर नाही का फर्स्ट वेबसाईटच येईन अशी. ओके, हे होम पेज त्यांच्या माझी नोकरी. याच्यावरती वर्तमान भरतीवर सर्च केलं ना, ठीक आहे, असं कट करून वर्तमान भरतीवरती सर्च करायची. इथं आपल्याला नवीन भरतीचे अपडेट सगळे अपडेट दाखवतात. करंट रिक्वायरमेंट याच्यावर तो आपण बघू शकता आपल्यासाठी कोणती जॉब आहे, काय आहे, त्याच्या रिलेटेड सर्व माहिती आपल्याला इथं भेटून जाईल. बघू शकता तुम्ही, वाचू शकता. इंडियन एअरफोर्स, आर्मन, साऊथ इंडिया बँक भरती, बँकेच्या भरती, सर्व गव्हर्नमेंट भरती सर्व इथं दाखवले जातात. रेल्वेच्या भरती हे. तर आपल्या रेकॉर्डिंग आपल्याला जी भरती द्यायची त्या रेकॉर्डिंग आपण त्याची माहिती काढू शकतो इथून, ठीक आहे. तर आता समजा तुम्हाला RBI ऑफिस असिस्टंटची भरती द्यायची, तर तुम्ही इथं क्लिक करू शकता. त्याच्यावरती क्लिक केल्यावर आपल्याला पूर्ण डाटा इथं भेटू शकतो, बरोबर नाही. डेट कधी जारी झालेली 15 जानेवारी. ओके, नमूद नाही, जाहिरात क्रमांक नमूद नाही. ऑफिस असिस्टंट कोणत्या पदासाठी, ऑफिस असिस्टंटसाठी निघालेली. किती, 572 जागा आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण पाहिजे किंवा पदवीधर आणि उच्च शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत. ओके, म्हणजे 10वी उत्तीर्णच पाहिजे फक्त. पदवीधर किंवा उच्च शैक्षणिक पात्र असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत. ओके, वयाची अट बघू शकता तुम्ही. 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 25 वर्ष. असे सर्व डिटेल तुम्ही बघू शकता. नोकरीचे ठिकाण काय, फी, अर्ज करण्याची पद्धत कोणती, इथं जाहिरातही वाचू शकता तुम्ही. जाहिरातची PDF भेटू शकते. वेबसाईट आहे, ओरिजिनल वेबसाईट त्यांची आहे ना, ते पण आपण इथूनच बघू शकतो. अशा सर्व भरतींचे तुम्ही डिटेल बघू शकता. पूर्ण डिटेल इथं बघू शकता. प्लस आपण भरती नाही, इथं आपण एक्झाम पण बघू शकतो. कोणत्या एक्झाम निघलेल्या गव्हर्नमेंटच्या नाही का, ते पण चेक करू शकतो. इथं JEEच्या निघलेले पहा, MHADBT डेट वगैरे सगळं दाखवतं इथं. पण कधी कधी असं होतं नाही का, काहींना अपडेटच भेटत नाही. कोणती एक्झाम चालू आहे एकदम, किंवा कोणती गव्हर्नमेंट भरती निघली. त्याच्यामुळे भरपूर लोकांचे असं फॉर्म नाही का सुटून जातात. तर आपण नाही का घर बसल्या हे चेक करू शकतो. माझी नोकरी ॲप डाउनलोड करा. ॲप पण आहे, प्ले स्टोअरवर जाऊन नाही का तिथून ॲप डाउनलोड करू शकतो आपण, तिथूनही करू शकतो. प्लस इथं हॉल तिकीट वगैरे पण इथं पण डाउनलोड होता. प्रवेशपत्रावर क्लिक करा. मोबाईलमध्ये थोडं स्लो चालतं, माझं लॅपटॉप चालू आहे पण थोडं डाऊनच आहे नेटवर्क. 1 मिनिट. सर्वात बेस्ट ॲप आहे माझी नोकरी. याच्यावरून आपल्याला भरपूर माहिती भेटून जाते नाही का. बाकीच्या अजून डीपमध्ये डिटेल पाहिजे असेल तर सायबर कॅफेला भेट देऊन टाकायची. पण 1 मिनिट, नेटवर्क डाऊन झाले. हे एक आहे वेबसाईट आणि दुसरी एक वेबसाईट आहे अजून, तुम्हाला ती पण दाखवतो. रिझल्ट म्हणून एक वेबसाईट आहे, सरकारी रिझल्ट ही एक वेबसाईट आहे. याच्यावरती पण आपण तर सेम आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त हे थोडं डीपमध्ये याच्यावरती पण डिटेल लागतं, पण याच्यावरती जास्त डीपमध्ये त्याच्यामुळे नाही का जास्त म्हणून महाराष्ट्रातले लोक नाही का त्याच्याचा वापर करत आहे माझी नोकरीचे. ओके, तुम्ही बघू शकता.
हॉल तिकीटचं आहे पहा ओपन झालं आहे, टॅब ओपन झाला आहे आपला. हॉल तिकीट पण डाउनलोड करू शकता. इथं बघू शकता तुम्ही कोणत्या हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करायचे इथून डाउनलोड करू शकता, किंवा तुम्ही सायबरमध्ये जाऊन पण असं करू शकता. इथं दाखवते पाय बॉम्बे हायकोर्ट हॉल तिकीट. त्यांच्या डेटा दाखवलं राहतं किती कोणत्या डेटला कोणती म्हणजे हॉल तिकीट आलेले. या ॲपचा एकदम बेस्ट फायदा आहे, त्याच्यामुळं मग तुम्ही हे करू शकता, याचा वापर करू शकता. ठीक आहे, बाकी धन्यवाद.